आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शेवटी एवढं सांगेन की आय लव्ह माय फॅमिली. आय लव्ह यू सावी. आय लव्ह यू आदित्य. सरप्राईज आहे आणि सरप्राईज हे आहे आमच्या कमिटीने अजून एक प्राइज द्यायचं ठरवलंय आणि ते आहे लक्षवेधी परफॉर्मन्स. आणि हे प्राइज जातंय आरोह आणि त्याची फॅमिलीला. मजा आली ना सावी? हो खूप मजा आली. साऊ आता तू फर्स्ट आले ना क्लास मध्ये मग ग्लासेस घालून ठेवायचे आणि बोलायचं यो ब्रो यो ब्रो यो ब्रो. काय का तुला नाही होत मोठे आहेत ना ते कुठे ठेवणार ट्रॉफी विचार केला का? आपल्या रूम मध्ये. आपल्या रूम मध्ये सतत आपल्याला दिसली पाहिजे अशा जागी ठेव. दादा माई मसाले. सुंदरी. आई धनंजय काका तुला आवाज मारतात ते. तू गाडीत बस लवकर. हो तू गाडीत बस ना. धनंजय बोलवतोय तर बोलायला पाहिजे जरा बोलून घे ना त्याच्याशी. तू चल रिक्षात बस. काय करते जरा महत्वाचं काम असतं ना त्याचं. गाडीत बस मुद्दाम वागू नको. मुद्दाम काय करतो मी. अगं तू बघ ना तो सुंदरी मला बोलायचंय. सुंदरी त्याला काही बोलायचं. दादा चला. सुंदरी सुंदरी जिंकलं 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 जिंकलं. धनंजय हारला 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 हारला. तुम्हाला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. म्हणजे आपण डान्स कॉम्पिटिशन तर जिंकलोच पण त्यासोबत फायनली सुंदरीने एक्सेप्ट केलंय की तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि ती माझ्यासोबत संसार करायला तयार आहे. सुंदरी आता खऱ्या अर्थाने आपला संसार सुरू होणार आहे.
म्हणाले नव्हते आपली सरू शहाणी आहे, समजूतदार आहे. ती सगळं ऐकलं आणि मागचं सगळं विसरून जाईल. हो ना? सरू अगं हे काय? हो, आई म्हणाली आदित्य आय लव्ह यू, सावी आय लव्ह यू. या कॉम्पिटिशन मुळे मला माझ्या फॅमिलीच्या जास्त जवळ जाता आलं असं आई म्हणाली. हो की नाही आई? आणि सगळ्यांना आई बाबांची जोडी आवडली. अगं आवडणारच आहे तशी जोडी. अरे हो, धनंजय काका आणि सायली मावशी त्यांनी पण खूप छान डान्स केला आणि त्यांना स्पेशल प्राइज मिळाली. हो ना, तर मला फार फार बरं वाटलं की फायनली धनंजय मूव्ह ऑन होतोय. काय जोडी दिसत होती तुला सांगतो आई, कमाल दिसत होते दोघं. डान्सही छान केला त्यांनी. हा ऑब्विसली माझ्या आणि सुंदरी एवढा चांगला नाही, पण छान केला डान्स त्यांनी. बरं वाटलं, पण धनंजयला हॅपी बघून फारच बरं वाटलं. हो की नाही सुंदरी? सुंदरी अरे आदित्य, सरू लाजली. हा ती इकडे. अजून काय काय झालं सांग ना मला, सांग. सुंदरी ना आपली लाजाळूच आहे नुसती. काय काय झालं, कसं झाला डान्स, काय घडलं तिथे सांग मला. काय प्रकार आहे हा सगळा? हा काय चाललंय हे सगळं? अहो 4 लोकांमध्ये तमाशा केलाय. आरो होता ना म्हणून गप्प होतो मी. ही सायली, हिला कोणी बोलवलं होतं तिथे? कोणी सांगितलेलं तिला तिथे डान्स करायला? काय गरज होती? तिला मी सांगितलं होतं. तुम्ही? हो. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना या सगळ्या गोष्टी माझ्यावर लादायच्या नाही म्हणून. धनंजय आवाज खाली घ्या. मी तिला हे करायला सांगितलं कारण मला तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं होतं की सुंदरी तिच्या आयुष्यात आता पुढे गेलीये. तिनं आदित्यचं प्रेम स्वीकारलंय. तिचं आता तुमच्यावर प्रेम नाहीये. पण तुम्हाला एक सांगते. सर प्लीज तुम्ही काकूंवर नका चिडू, त्यांचा काही दोष नाहीये प्लीज. हे सगळं जे काही झालंय ना ते सुंदरी मॅम मुळे झालंय. सुंदरी? हो, म्हणजे त्यांनी खूप वेळा तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की त्यांचं तुमच्यावर प्रेम नाहीये. तुम्ही ऐकत नव्हता. मे बी तुम्हाला ते पटत नव्हतं, म्हणून मग त्यांनी मला तुम्हाला या कार्यक्रमाला बोलवायला सांगितलं. आणि त्यांना हेही दाखवायचं होतं की त्या त्यांच्या फॅमिली सोबत किती खुश आहेत, त्यांच्या नवऱ्यासोबत किती खुश आहेत.